कालच्या सेशनचं प्रॅक्टिकल आज करून बघा पुन्हा एकदा. आता आपण पुढे सरकू. इथं आपल्याला काल बेसिक ड्रॉइंग आपण केलं होतं. ग्राफिक्स प्रोग्रामिंगला सुरुवात केली. ग्राफिक्सचं इंट्रोडक्शन बघितलं. ग्राफिक्सचं सेटिंग करायचं असेल तर ते कशा पद्धतीने केलं जातं. जे जनरल एरर येतात ग्राफिक्स प्रोग्रामिंग करताना ते नको यायला म्हणून आपण आधी स्क्रीन सेट केली किंवा त्या ठिकाणी त्या कंपायलरला सेटिंग करून घेतलं प्रॉपर आणि मग ग्राफिक्सचा प्रोग्राम पण तयार केलं. पुन्हा कालचा एक प्रोग्राम आपण रिपीट करणार आणि इथं पुढच्या कंटेंटला सुरुवात करायची आहे. तर कंपायलरला आपण डायरेक्ट जाऊ. ओपन केलंय कंपायलर. हा कालचा प्रोग्राम होता. क्लास आपण बनवला होता. आज याला क्लोज केलं. पुन्हा बघा ग्राफिक्सचा प्रोग्राम आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. जस्ट एक सर्कल आधी आपण ड्रॉ करणार. मग फाईल मेनू मध्ये न्यू कमांड सेव्ह केलं प्रोग्रामला. g3.c नाव दिलं. कालचं सेव्ह आहे. पुन्हा सेव्ह केलं. g4.c वाईड मेन कॉमन कोडिंग टाकला आधी. ब्रॅकेट ओपन क्लोज. देन get ch इंटिजर डेटा टाइपचा वापर केला. gd नावाचा एक व्हेरिएबल घेतला. त्याला डिटेक्ट व्हॅल्यू असाइन केली. gm नावाचा एक व्हेरिएबल घेतला ग्राफिक्स मोड या अर्थाने. नंतर इनिट ग्राफ नावाचं फंक्शन घेतलंय. याला ऍड्रेस ऑफ जीडी कॉमा ऍड्रेस ऑफ जीएम आणि पाथ सेट केलाय. सेव्ह. इथं ग्राफिक्सचं फंक्शनॅलिटी आपल्याला मॅनेज करायचं आहे म्हणून वरती एक फाईल इन्क्लूड करणार. हॅश इन्क्लूड graphics.h ही फाईल आपण टाकली आणि सेव्ह केली. बरोबर. आता आपल्याला करायचं काय इकडं तर जस्ट एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. मग सर्कल ड्रॉ करायचं आहे तर सर्कल फंक्शन आपण घेतो. कोणकोणते पॅरामीटर्स असतात सर्कल साठी बरं. एक्स वाय आणि रेडियस. एक्स वाय आणि रेडियस. एक्स कसला तर त्या सर्कलचा जो सेंटर आहे त्याचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काय राहील आणि त्याचा रेडियस काय राहील हे आपण त्या ठिकाणी मेन्शन करत असतो. समजा 100x 100y आणि 50 रेडियस दिलंय. सेव्ह अँड रन. तर 50 रेडियस असलेला हा सर्कल आपल्याला ड्रॉ करून मिळाला. त्या सर्कलचं सेंटर पॉइंट जे आहे ते एक्स कोऑर्डिनेट 100 वाय कोऑर्डिनेट 100 असं आपण दिलं होतं. त्यानुसार एक सर्कल या ठिकाणी ड्रॉ झाला. ठीक आहे. एवढं काल आपण कन्सेप्ट बघितला होता. आता आपल्याला इथं करायचं काय तर जो सर्कल आहे तो एक्झॅक्ट स्क्रीनच्या सेंटरला आणायचा आहे. जो सर्कल आहे तो एक्झॅक्ट स्क्रीनच्या सेंटरला आणायचा आहे. मग यासाठी प्रोग्राम बनवताना किंवा हे सेटिंग करताना व्हेरिएबल्स आपण घेतले. एक्स आणि वाय असे दोन व्हेरिएबल या ठिकाणी बनवा. एक्स आणि वाय व्हेरिएबल घेतल्यानंतर एक्स ऍक्सेसची जी टोटल लेंथ आहे ती गेट करण्यासाठी एक्स इक्वल टू गेट मॅक्स एक्स हे फंक्शन घेतलं. वाय इक्वल टू गेट मॅक्स वाय हे फंक्शन घेतलं आणि सेव्ह केलं. ठीक आहे. या दोघं फंक्शन्सने काय होईल तर एक्स ऍक्सेसची जी लेंथ असेल ती एक्स ऍक्सेसला घेतली एक्स व्हेरिएबलला घेतली जाईल आणि वाय ऍक्सेसची जी लेंथ असेल तर ती वाय व्हेरिएबल मध्ये घेतली जाईल. आता आपल्याला करायचं काय आहे तर एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. तो आपण ड्रॉ केला एक्स आणि वाय या व्हॅल्यूच्या लोकेशनला. तर एक्स ऍक्सिसची लेंथ किती असते बरं. 640 आणि वाय ऍक्सिसची लेंथ 480. जर आपण एक्स सर्कल ड्रॉ करताना एक्स आणि वाय ह्या डायरेक्ट व्हॅल्यू देऊन टाकल्या त्या ठिकाणी तर आपल्याला जो सर्कल आहे तो बिलकुल कॉर्नरला ड्रॉ करून मिळेल. खाली बॉटम लेफ्ट बॉटम राईट कॉर्नरला आपल्याला तो ड्रॉ करून मिळेल. बघा स्क्रीनवरती सर्वात खाली दाखवतोय कॉर्नरला. दिसला. तो पण पूर्ण नाही दिसत आहे ना. आर्क सारखा दिसतोय. तो ऍक्च्युअल पूर्ण सर्कल आला आहे पण तो बाकीचा झाकला गेला कारण आपण सेंटर ती लोकेशन दिली आहे एक्स आणि वाय ची. मग आता आपल्याला काय करायचं आहे स्क्रीनच्या बरोबर सेंटरला तो आणायचा आहे. तर एक्स ऍक्सेसची लेंथ जर 640 पिक्सेल असेल तर त्याचं निम्मे आपल्याला द्यावं लागेल एक्स ऍक्सेसचं पोझिशन. बरोबर. तर एक्स बाय 2 केलं तसंच वाय बाय 2 केलं म्हणजे निम्मे पोझिशन येईल. एक्स वाय कोऑर्डिनेट हाफ वरती देणार आणि आपल्याला स्क्रीनच्या बरोबर सेंटरला सर्कल दिसेल.
हा बघा, एक्झॅक्ट त्या सेंटरला तो सर्कल आपल्याला दाखवतोय. म्हणजे जर ऑब्जेक्ट, दिलेला ऑब्जेक्ट किंवा आपल्याला हवा असलेला ऑब्जेक्ट स्क्रीनच्या सेंटरला घ्यायचा आहे, तर मग असं लॉजिक आपण त्या ठिकाणी घ्यायचं. क्लिअर एवढं? हो सर. हो सर. आता सर्कल ड्रॉ करायचा होता, असं घेतलं. रेक्टँगल जर ड्रॉ करायचं आहे, मग करणार काय? रेक्टँगल सर, ड्रॉ सर. करायचं. हा, तर जर सर्कल मोठा घ्यायचा असेल तर काय करायचं? सर्कल मोठं करायचं असेल आणखी, तर मग रेडियस वाढवायची. 100 रेडियस दिली समजा आणि रन केलं. हे बघा, हो सर. रेडियस कमी जास्त करा, जेवढी हवी असेल तेवढी त्या ठिकाणी ते ड्रॉ करून मिळणार. नंतर आपल्याला रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे समजा, तर रेक्टँगल ड्रॉ करण्यासाठी इथं आलो, रेक्टँगल फंक्शन. आता रेक्टँगलचा जो टॉप लेफ्ट कॉर्नर आहे तो या ठिकाणी द्यायला लागेल. तो दिला समजा आपण x/4 कॉमा y/4 कॉमा, म्हणजे x1 y1 जे होतं ते आपण या ठिकाणी सेट केलं. पुन्हा x/4 इंटू 3 कॉमा y/4 इंटू 3. कारण x/4 ने जर 25% टॉप लेफ्ट कॉर्नर जागा सोडत असेल, तर बॉटम राईटला पण 25% जागा सुटली पाहिजे टोटल साईजच्या. म्हणून 3 सारखे भाग आपण त्या ठिकाणी दिले पोझिशन मध्ये आणि त्यानुसार तो रेक्टँगल ड्रॉ केला. बघा, तो एक्झॅक्ट सेंटरला दिसेल रेक्टँगल असा. आलं एवढं लक्षात? हो सर. हो सर. सर हे सेंटर मध्ये घ्यायचं राहिलं तर बाय वापरतात का, म्हणजे अपॉन टू? हा, सेंटर मध्येच नाही, आपल्याला त्या स्क्रीनच्या कोऑर्डिनेशन नुसार आपल्याला घ्यायचं असेल, एक्स वाय पोझिशन जे दिलेलं असतं त्याच्यानुसार करायचं, तर आपण हे लॉजिक वापरणार. नाहीतर आपल्याला मॅन्युअली व्हॅल्यू लक्षात असतील, आपलं लॉजिक लावून व्हॅल्यू जर लक्षात येत असतील तर डायरेक्ट व्हॅल्यू दिल्या तरी चालतील. असं एक्स वाय घेतली पाहिजे, गेट मॅक्स एक्स गेट मॅक्स वायचा वापर केलाच पाहिजे असं काही नाही. आपण डायरेक्ट पण करू शकतो, आपल्यावर आहे ते. ठीक आहे. हो सर. आता हा जो सर्कल आहे त्या सर्कलला कलर द्यायचा आपल्याला. मग सर्कलला कलर द्यायचा आहे तर सेट कलर नावाचं फंक्शन आपण घ्यायचं. सेट कलर, याच्यात समजा आपण कलर दिला येलो, सेव्ह अँड रन. ज्या ऑब्जेक्टला कलर द्यायचा आहे त्याच्या वरती सेट कलर फंक्शन वापरायचं. रन. बघा, रेक्टँगलला व्हाईट कलर आहे आणि सर्कलला ग्रीन कलर येलो कलर आहे, बरोबर. जर आपल्याला रेक्टँगलला पण कलर द्यायचा असेल तर मग रेक्टँगलच्या वरती जायचं आणि इथं सेट कलर फंक्शन द्यायचं. ब्रॅकेटमध्ये समजा ग्रीन कलर दिला, एंटर. हे बघा, क्लिअर? हो हो सर. सर. ड्रॉ केलेल्या ऑब्जेक्टच्या बॉर्डरला कलर द्यायचा असेल तर सेट कलर फंक्शन वापरलं जातं. आता त्या ऑब्जेक्टच्या आतमध्ये कलर टाकायचा आहे आपल्याला. समजा सर्कल मध्ये कलर टाकायचा आहे, तर सेट कलरचा खाली आणि सर्कल ऑब्जेक्टच्या वरती जे फंक्शन आहे त्याच्या आतमध्ये इथं सेट फिल स्टाईल, सेट फिल स्टाईल ही मेथड वापरायची, हे फंक्शन वापरायचं. इन ब्रॅकेट कसं फिल करायचं आहे. आता जसं समोरची स्क्रीन ब्ल्यू आहे बघा, पूर्ण प्लेन ब्ल्यू आहे, तर याला म्हणतात सॉलिड फिल. सॉलिड फिल अंडरस्कोर, सॉलिड अंडरस्कोर फिल, अंडरस्कोर सॉलिड अंडरस्कोर फिल कॉमा. आणि काय कलर द्यायचा आहे, समजा रेड कलर द्यायचा आहे तर रेड कलर दिला आपण. ओके. आता एवढं करून फक्त चालणार नाही, सॉलिड फिलने आपल्याला त्या ठिकाणी कलर डायरेक्ट भरला जाईल असं नाही. रन करून बघा, बघा काही झालं नाही त्या ठिकाणी. आपल्याला जर सेट फिल स्टाईलचा वापर करायचा आहे, या मेथडचा वापर करायचा आहे, तर ही मेथड जिथं दिली
ज्या ऑब्जेक्टच्या वरती दिली, म्हणजे आता सर्कलच्या वरती दिली ती मेथड, तर सर्कलच्या खालती लड फिल नावाची मेथड यूज करायची राहील। लड फिल ही मेथड वापरायची। ह्या दोघं मेथड सेट फिल स्टाईल आणि फ्लड फिल या दोघं मेथड पेअर मध्येच वापराव्या लागतात, आणि ज्या ऑब्जेक्टला तो कलर करायचा आहे या दोघं मेथडच्या मध्ये आपल्याला त्याला मेन्शन करायला लागतं। सेट फ्लड फिल इन ब्रॅकेट त्या सर्कलचं पोझिशन काय सेंटरचं ते द्यायचं, x/2 y/2 कामा। आता इथं आपल्याला कलर द्यायचा राहील, जो बॉर्डरला कलर दिला आहे तो या ठिकाणी द्यायचा। काय कलर दिला आपण सर्कलच्या बॉर्डरला? येलो. येलो। Yellow. तर या ठिकाणी येलो दिला। सेव्ह अँड रन। हे बघा, ठीक आहे। असा सॉलिड ऑब्जेक्ट त्या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करता येतो। जर आपल्याला असं नकोय, सॉलिड फिल नकोय, आपल्याला थोडंसं लाईन फिल किंवा स्लॅश फिल हवंय, कॉपी पेस्ट करून घेतला आपण ती मेथड, एकाला कमेंट दिली, इथं आलो सॉलिड फिल च्या ऐवजी इथं आपण लाईन फिल घेतलं, लाईन अंडरस्कोर फिल अँड रन। लाईन मध्ये आपल्याला ते डिझाईन दिसेल। जर लाईन नको असेल तर तिथं आपण घेतलं पाहिजे स्लॅश फिल किंवा क्रॉस फिल। स्लॅश फिल करू आपण। ठीक आहे, असं काय काय फिल करू शकतो आपण, तर हे लक्षात घेण्यासाठी इथं मी नोट करून देतो। हेल्प मेनूला जायचं, याच्यामध्ये कंटेंट किंवा सर्च ही कमांड द्यायची। बघा इथं हेल्प मध्ये इंडेक्स देऊन टाका वाटल्यास, आणि इथं सेट फिल स्टाईल ही मेथड घ्यायची। याला आपण खाली जर आलो, हे बघा या फिल आहेत, एम्प्टी फिल, सॉलिड फिल, लाईन फिल, LT स्लॅश, स्लॅश फिल, बॅक स्लॅश फिल, असं वेगवेगळ्या या ठिकाणी दिलेत। याला त्याच्यात तुम्हाला हवं तसं त्या ठिकाणी टायटल देऊन टाका। ठीक आहे, हे कमांड कुठून आणलं? हेल्प मेनू मध्ये जायचं, इंडेक्स कमांड, आणि सेट फिल स्टाईलला इंडेक्सिंग करायचं। हेल्प इंडेक्स आणि सेट फिल स्टाईल हे सर्चिंग करून टाकायचं, तुम्हाला सगळ्या फिल त्या ठिकाणी दिसतील। ठीक आहे, एवढं क्लिअर? हो सर. हो सर. डिस्कनेक्ट झालं तर परत रिकनेक्ट करा बरं। एवढं। आता आपल्याला एक सर्कल घेतला, या पद्धतीने त्याला कलर वगैरे फिल करून झालं आपलं। आता हा प्रोग्राम पुन्हा आपण वेगळ्या नावाने सेव्ह केला, समजा g5.c। आपण ते काढून घेतलं, गर्दी काढली आपण, पुन्हा एक फक्त सर्कल ड्रॉ केला, x/2 y/2 रेडियस 50 दिली समजा, कारण पुन्हा एक सिंपल सर्कल आपल्या समोर आहे। आता आपल्याला काय करायचंय, एकात एक असे 10-12 सर्कल आपल्याला ड्रॉ करायचे आहे। मग एकात एक असे सर्कल ड्रॉ झाले पाहिजे वेगवेगळ्या रेडियसचे, तर त्यासाठी आपल्याला लूपिंग घ्यायला लागेल। लूपिंग आपण शिकलो ना, फॉर, व्हाईल, डू व्हाईल। मग लूप फिरवण्यासाठी एक आय व्हेरिएबल घेतला, रेडियस या अर्थाने आर नाव समजा दिलं त्याला। आता फॉर r इक्वल टू 10, पहिला सर्कल 10 रेडियसचा, r लेस इक्वल टू 100, r इक्वल टू r प्लस 10, ब्रॅकेट ओपन अँड क्लोज। आणि फक्त डायरेक्ट आपण रन केलं तर एकावर एक असे 10 सर्कल्स त्या ठिकाणी ड्रॉ करून मिळतील। आपल्याला एकात एक पाहिजे सर्व, म्हणून इथं ज्या व्हेरिएबलने लूप फिरवत आहात, आर व्हेरिएबलने तुम्ही लूप फिरवत आहात, तर रेडियस म्हणून आर ची व्हॅल्यू सेट करायची। सेव्ह अँड रन। हे सर्कल्स एकात एक असे 10 सर्कल्स आपल्याला दाखवले जातील। ठीक आहे, आता हे जे सर्कल्स आहेत, हे सर्कल डायरेक्ट आपल्या समोर आले 10 सर्कल, आपल्याला हे डायरेक्ट नको यायला, थोड्या थोड्या वेळानंतर ते आले पाहिजे।
मग त्याच्यासाठी डिले नावाचं फंक्शन द्यायचं. डिले आपण 1 सेकंद दिला, 1000 व्हॅल्यू दिली म्हणजे 1 सेकंद, तर आपल्याला एक एक सर्कल एका सेकंदानंतर आपल्याला ड्रॉ करून मिळेल. हे असं. ओके. नंतर आता आपल्याला सर्व सर्कल डिफरंट कलर्स मध्ये पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला इथं सर्कलच्या वर सेट कलर फंक्शन द्यायचं राहील. आपल्याला जर समजा ग्रीन कलर द्यायचा, ग्रीन हा कलर दिला लूप मध्ये सर्कल फंक्शनच्या वर, तर सर्व सर्कल्स ग्रीन कलर मध्ये आपल्याला दाखवले जातात. आता हा सगळं सर्कल्सला एकच कलर येतोय ग्रीन, आधी व्हाईट येत होता. आपल्याला प्रत्येक सर्कलला डिफरंट कलर पाहिजे. मग आपण काय करणार, कलरचे जे कोड असतात ते 0 पासून 14 पर्यंत असतात, 0 to 14. मग या ठिकाणी आपण ते बदलत जाणारी व्हॅल्यू इथं आपण देणार. आता यासाठी एखादा व्हेरिएबल असा घ्यायचा की त्याची व्हॅल्यू बदलते. एक सेपरेट व्हेरिएबल बनवा, किंवा इथं आपण लूप जर पाहिला तर आर व्हेरिएबलने लूप फिरवला जातोय, त्याची व्हॅल्यू बदलत जाते, 10 20 30 असं होत जातंय. तर इथं आपण असं लॉजिक लावू शकतो की आर ची व्हॅल्यू ज्यावेळेस 10 राहील त्याला 10 ने भाग दिला म्हणजे 1 उत्तर येणार, म्हणजे 1 नंबरचा कलर सेट होईल. लूप फिरून आला की त्या आर ची व्हॅल्यू 20 राहील, 20 राहील, मग त्याला परत 10 ने डिवाइड केलं तर आर ची व्हॅल्यू 2 होईल, म्हणजे 2 नंबरचा कलर सेट होईल. परत लूप फिरून आला, आर ची व्हॅल्यू 30 होईल, 30 ला 10 ने भाग दिला, उत्तराला 3, तर 3 नंबरचा कलर सेट होईल. म्हणजे असं आर ची व्हॅल्यू जशी चेंज होत जाणार त्या पद्धतीने इथं कलर्स दाखवले जातील. 10 कलर्स, 10 सर्कलचे कलर 10 कलर मध्ये दाखवले जातील. बघा आता हे खूप स्लो चालतंय, आपल्याला याचा स्पीड वाढवायचा आहे किंवा लवकर ते सर्कल्स आले पाहिजे. तर काय करावं लागेल बरं, सर डिले कमी करावा लागेल. डिले कमी करायचा. या ठिकाणी अर्धा सेकंद दिला म्हणजे 500 दिला आपण आणि रन केलं. फास्ट मध्ये सर्कल्स येतील या ठिकाणी. कम्प्लीट एवढं. हो हो सर. सर. ओके. तर हे कसं आहे तुमचं मुव्हिंग सारखं अॅनिमेशन सारखं कन्सेप्ट. आता याच्यामध्ये हे एकच सर्कल मोठं होत जातंय असं दाखवायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी मागचं सर्कल क्लीन झालं पाहिजे, त्यासाठी क्लिअर डिव्हाइस ही कमांड द्यायची. ठेव आणि रन केलं तर बघा एकच मोठा होतोय असं दिसेल, म्हणजे आपण ऍक्च्युअल त्याला क्लीन करून देतोय आणि नवीन सर्कल इथे येतोय, म्हणजे एकच मोठा होत जातोय असं दिसेल आपल्याला. बरोबर. हो याला सर. तुमचं मोठा करण्यासाठीचा कन्सेप्ट. त्याला तात्पुरता मी झाकून दिलं, कमेंट देऊन टाकली. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे की रिव्हर्स मध्ये आपल्याला कलर मध्ये कलर टाकायचे. बॉर्डरला तर ठीक आहे कलर आपण देऊन टाकला, पण मध्ये पण कलर करायचे आहेत वेगवेगळ्या सर्कल्सला. मग आता त्याला थोडस वेगळ्या नावाने सेव्ह केलं आपण. हे सर्व प्रोग्राम तुम्ही लिहून काढायचे व्यवस्थित पद्धतीने, फरक होत जातोय त्यांच्यात. आता हे एवढं झाल्यानंतर सॉलिड करायचं आहे त्याला. तर इथं सर्कलचा खालती आपण फ्लड फिल आणि वरती सेट फिल स्टाईल हे वापरणार. तर वरती सेट फिल स्टाईल ही मेथड दिली. यात आपण सॉलिड फिल कॉमा केला, कलर द्यायचा आहे. कलर पण वेगवेगळा असला पाहिजे. तर R/10 + 1 असं आपण केलं. बॉर्डर पेक्षा थोडासा वेगळा कलर दिला. बॉर्डरची व्हॅल्यू आपण दिली आहे R/10 म्हणजे 1 कोड येईल. आणि इथं आपण काय केलं तर R/10 + 1 म्हणजे 2 नंबरचा कलर इथं सेट होईल. वेगवेगळे कलर असले पाहिजे त्या ठिकाणी, म्हणून आपण लावलं. आणि फ्लड फिल ही मेथड द्यायची. याच्यात x/2, y/2, R/10 वरचा जो बॉर्डरचा कलर आहे तो जिथं आपण घेतला आणि रन केलं. होतं काय, एक सर्कल येतोय आणि मागचा सर्कल झाकला जातोय असं या ठिकाणी होतंय जर आपण सॉलिड फिलिंग करायला गेलो तर.
आपल्याला हे असं नको व्हायला, सर्व सर्कल्स दिसले पाहिजे, एकात एक सर्कल येतोय असं वाटलं पाहिजे. म्हणून आपण काय करणार, लूप उलटा फिरवला, r इक्वल टू 150, r ग्रेटर इक्वल टू 10 आणि r इक्वल टू r मायनस 10. उलट लूप फिरवला आपण आणि पुन्हा रन केला. हे बघा, फास्ट केलाय थोडासा, त्यानुसार आपल्याला ड्रॉइंग करून मिळतं. कम्प्लीट एवढं. हो हो सर. सर. हो सर. लॉजिकचा मेन कन्सेप्ट राहील, तुमची इमॅजिनेशन पॉवर किती आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. फंक्शनिंग, एकच फंक्शन वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला वापरता येऊ शकतंय, तुमच्यावर आहे तुम्ही त्याचा कसं युटिलाइज करायचं. हेच टास्क तुम्ही रेक्टँगल साठी करून बघा, हेच टास्क तुम्ही इलिप्स साठी करून बघा, लाईन साठी करून बघा, वेगवेगळ्या त्या ठिकाणी लूप आपल्याला दिसेल स्क्रीनवरती. त्याच्यासोबत आपल्याला जर समजा साऊंड द्यायचा असेल तर डिलेच्या खालती आपण साऊंड लावून दिला. साऊंड, या साऊंडला आपण समजा एक फिक्स व्हॅल्यू दिली 300. येतोय आवाज? नाही सर. लूप संपल्यानंतर सेट कलर, नो साऊंड. समजलं एवढं? साऊंड येत होता तुम्हाला? नाही सर, आवाज नव्हता येत. ओके, एक मिनिट, पुन्हा रन करू. साऊंड फंक्शन मी इथं वापरतोय. आता येतोय? हो सर, आला. बघा, आता ही एकच व्हॅल्यू आपण साऊंड साठी दिली तर एकच साऊंड येतोय. ज्याला आपल्याला पर्टिक्युलर ट्युनिंग मध्ये सेट करायचं असेल तर इथं चेंज होणारी व्हॅल्यू द्यायची. जसं आर ची व्हॅल्यू 150 आहे ना पहिल्यांदा, मग त्याला आपण काय केलं, इथं थोडंसं चेंज केलं, आर इंटू 10 करून टाकलं, आर इंटू 10 किंवा ओके ठीक आहे, आर इंटू 10 करून टाकलं. रन. क्लिअर? हो हो सर. सर. जर तुम्ही नो साऊंड नाही टाकला खाली तर तो एक सारखा साऊंड चालूच असतो लूप संपल्यानंतर पण. बघा, आपण ज्या ज्या वेळेस साऊंड फंक्शन इथं वापरला असेल लूप मध्ये, तर लूप संपल्यानंतर नो साऊंड टाकणं कंपल्सरी होईल. जर तुम्ही नो साऊंडचा वापर नाही केला तर तो साऊंड एक सारखा चालू राहतो. म्हणून आपल्याला लूप मध्ये जर साऊंड फंक्शन यूज केलं तर लूप संपल्यानंतर आठवण करून नो साऊंडला द्यायचं आहे. क्लिअर एवढं? हो सर. ओके, हे सगळं करून बघायचं. आता आपल्याला आवाज आला ना तुम्हाला सगळ्यांना? हो सर, आला होता. हा, हो सर. आता हा जो आवाज आहे याला अजून एका वेगळ्या प्रोग्राम मध्ये सेव्ह करून दाखवून देतो, G7.c. बघा, हा जो साऊंड आला तो एका सिक्वेन्स मध्ये झाला, R इंटू 10 असं आपण केलं है ना. आता आपल्याला कुठं कमी कुठं जास्त असं करायचं आहे सेटिंग, मग आपण इथं ॲरे पण देऊ शकतो. आपण एक लॉजिक लावलं, इंटीजर एक्स ॲरे बनवला, स्क्वेअर ब्रॅकेट इक्वल टू कर्ली ब्रॅकेट सेमिकोलॉन. या ॲरे मध्ये आपण डिफरंट व्हॅल्यूज टाकल्या. समजा व्हॅल्यू दिली 320, 50, 550. ते साऊंडचं नॉलेज असलं पाहिजे आपल्याला, तो साऊंड बनवता आला पाहिजे, तेवढं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आपण अंदाजे काहीतरी व्हॅल्यू देऊन टाकू इथं. 10 झालं का बरं? 10 पेक्षा जास्त झालं, 15, 5, 15. अजून काहीतरी दिलं आपण. असा 15 एलिमेंटचा एक ॲरे घेतला, कारण 5-15 वेळेस तो लूप आपण फिरवला या ठिकाणी. आता
एक आय नावाचं इंडेक्स अर्थाने व्हेरिएबल घेऊन टाकलं, त्याला 0 व्हॅल्यूने इनिशियलाइज केलंय. ओके. आणि इथं साऊंडच्या ठिकाणी काय केलं, आर इंटू 10च्या ऐवजी इथं एक्स ऑफ आय केलं, एक्स ऑफ आय, आणि त्याच्यानंतर आय प्लस प्लस करून दिलं. म्हणजे प्रत्येक इंडेक्सचा तो नंबर त्या ठिकाणी घेईल आणि मग रन करेल. बघा आता आवाज वाय एक्स घेतला आहे, इथं वेगळं नाव दिलं, माय साऊंड असं समजा नाव दिलं, ॲरेचं नाव बदललं, माय साऊंड काही नाव देऊ शकतात. है ना. अशा व्हॅल्यूचं कॉम्बिनेशन तुम्ही कसंही घ्या आणि त्यानुसार तुमचं साऊंड तुम्ही बनवा. क्लिअर? हो सर. हो सर. ओके. हो सर. भरपूर आहे या ठिकाणी. तुम्ही आतापर्यंत जेवढे सी शिकलेत ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ग्राफिक्सला प्रोग्रामिंग करता येऊ शकतं. त्याला लिमिट नाहीये. एवढा. आता आपण एवढं घेतल्यानंतर थोडं मुव्हिंग दाखवायचं आहे समजा आपल्याला. पुन्हा आपण याला वेगळ्या नावाने सेव्ह केलं, G8.c. इथनं हा ॲरे पण काढला. पुन्हा सिंपल प्रोग्रामिंग वर आलो आपण. ॲरे काढला, इथून या व्हेरिएबल्सची गर्दी पण काढली, साधं केलं, परत फक्त सर्कल ठेवला आपण आणि x/2 y/2 r रेडियस ठेवलं. इकडनं लूप सरळ फिरवला, इनक्रीज होणारा लूप फिरवला. एकात एक असे 15 सर्कल्स दिसतील. 10 पासून सुरुवात आहे. ओके. नो साऊंडचा फंक्शनची गर्दी पण आपण कमी केली, पुन्हा सिंपल केलं. ओके. बघा हे असे सर्कल्स या ठिकाणी आता येत आहेत, है ना. आता आपल्याला मुव्हिंग दाखवायचं किंवा मग याच्यात अजून थोडा बदल करू. बघा x/2 प्लस r रन. बघा शेप कसा दिला, है ना. जर y/2 मायनस r, हे बघा तो शेप कसा झाला, है ना. जर प्लस r y/2 प्लस r आणि मायनस x/2 मायनस r, डायरेक्शन चेंज होईल. असे डायरेक्शन तुम्ही या ठिकाणाहून बदलू शकता, है ना. असं नाही की कंपल्सरी दोघं दिशेला द्यावाच लागेल, ते आपल्यावरती आहे. एकाच साईडला फक्त टाकलं तर एका साईडलाही घेता येऊ शकतं. ओके. कलर दिला तर कलर मध्ये दिसणार तुम्हाला. आता सेट कलर अट्रॅक्टिव्ह वाटेल ते r/10. ओके. त्याला पण मी वेगळ्या नावाने सेव्ह करून ठेवतो. तुम्ही प्रॅक्टिस करणार त्यावेळेस जास्त कन्फ्युजन होणार नाही. ओके. कम्प्लीट. दाखव आता मुव्हिंग. एवढं करून बघणार. हो सर. काय दाखवू? हो दाखवा सर. आता बघा या ठिकाणी एकात एक सर्कल ठेवण्याचा ऐवजी आपण रेडियस फिक्स ठेवली. रेडियस समजा आपण 10 केली, रेडियस 10, आणि हा जो एक्स पोझिशन आहे तो आपण ठेवला r एवढा. रन. हा असा येतोय बघा इकडं या साईडला. आता आपल्याला तो जो सर्कल आहे तो सॉलिड ठेवायचा आहे. सर्कल सॉलिड ठेवायचा आहे. मग त्यासाठी इथं सेट फिल स्टाईल सॉलिड फिल कलर देऊन टाकला. समजा r/10 प्लस 1 एक वेगळा कलर दिला आपण प्रत्येकला. आणि इथं फ्लड फिल इन ब्रॅकेट r y/2 r/10 कलर दिला.
रन. हे असे सर्कल्स दिसतात. डायरेक्ट येऊन गेले सर्व. आपल्याला थोड्या थोड्या वेळाने पाहिजे आहे डिले फंक्शन. डिले 500 अर्धा सेकंदानंतर प्रत्येकी. हे असं. आता एकच सर्कल पुढं पुढं जातोय असं दाखवायचं तर काय बदल करायला लागेल बरं? एकच सर्कल पुढं सरकतोय. आता हे सगळं एकमेकाला लागून येत आहे ना. मागचं नकोय आउटपुट. मग इथं आपण क्लिअर डिव्हाइस असं फंक्शन वापरतो. बरं. हे बघा तो एकच सर्कल बिचारा पुढे जातोय. तर तो स्लोली जातोय. आपल्याला फास्ट करायचं असेल तर इथून आपण डिलेला अजून कमी करा. वाटल्यास या ठिकाणी 150च्या ठिकाणी 200 250 देऊन टाका. 250 दिले 250. रन. हे बघा तो फास्ट जातोय आता. हे बघा. आता याला इथपर्यंत तो असा गेला. आता याला बाउन्सिंग करायचं आहे. बाउन्स बॉलचा गेम तुम्ही बघितला असेल. बॉल बाउन्सिंग करण्यासाठीचा त्याला आपण बनवू G10.C. याच्यात आलो आपण. इथं एक टेम्पररी व्हेरिएबल घेऊन टाकला टी. त्याला 1 व्हॅल्यू दिली. नंतर लूप मध्ये टी इक्वल टू इफ टी इक्वल टू 1 असेल, टी इक्वल 1 असेल तर असं झालं पाहिजे. एल्स असं झालं पाहिजे आणि टी इक्वल टू 0 सेट केला पाहिजे है ना. आणि असं नसेल तर पुन्हा हे जे कोड आहे त्याला कॉपी केलं होतं. याला कसं केलं आणि टी ला 1 असाइन केला आणि इथं पोझिशन बदललं. हे पोझिशन -50 केलं समजा आणि इथं +50 केलं समजा. असं काहीतरी आकड्यांमध्ये बदल करून टाकलं. हे लॉजिक असतं टेम्पररी. सेव्ह. बरं आता फक्त आपण कशाला केलं तर त्या सर्कल फंक्शनला केलं. लोड फील्ड मध्ये आपण त्या व्हॅल्यूज बदलल्या नाही. इथं पुन्हा प्लस केला 50 आणि इथं मायनस केला आपण 50. वर मायनस आहे इथं पण 50. रन. आता तो बॉल बाउन्स होईल बघा. बरोबर. साऊंड वगैरे द्यायचं असेल तर मग तुम्ही साऊंड फंक्शनचा वापर करणार. साऊंड इथं साऊंड दिला आपण समजा R बाय R इंटू 10. इकडे पण दिला R इंटू 10. आणि खाली लूप संपल्यानंतर नो साऊंड वापरलं. रन. क्लिअर. हो सर. क्लिअर एवढं. हो सर. हॅलो. क्लिअर एवढं. हो सर. ओके. तर बघा या पद्धतीने ग्राफिक्स प्रोग्रामिंग करायचं राहील. विंडो ऑपरेटिंग सिस्टम आपण जी वापरतो तर ती विंडो ऑपरेटिंग सिस्टम बनवताना मॅक्झिमम सी लँग्वेजच्या ग्राफिक्स कन्सेप्टचा वापर केला गेला आहे. आता तुम्ही विचार करा हे जे विंडो आहे हे एवढं क्लीन दाखवलं जातंय. याच्यामध्ये ही ऑपरेटिंग सिस्टम बनवताना आपल्याला ह्याच सी लँग्वेज मधलं ग्राफिक्स वापरलं गेलंय. सी
चे जे ग्राफिक्स आहे ते तुम्ही शिकायला बसलात तर पूर्ण 6 महिने पण कमी पडतात. खूप फंक्शनॅलिटी आहे आणि लॉजिक आपल्याला तेवढ्या लेवलवरती घेऊन जावं लागणार. बरोबर. सी शिकण्यासाठी किंवा सीचे जे ग्राफिक्स आहेत ते टोटल शिकण्यासाठी कुठलंच बुक मार्केटमध्ये मिळणार नाही, कुठल्याच वेबसाईटवर डिटेल मिळणार नाही. ती पूर्ण जी डिटेल आहे ती फक्त तुम्हाला या लोकेशनला मिळेल. सीच्या ग्राफिक्स शिकायचं असेल तर हेल्प मेनू मध्ये जायचं आणि या इंडेक्स कमांडचा वापर करायचा. हेल्प मेनू मध्ये जायचं आणि इंडेक्स कमांड वापरायची आणि याच्यात graphics.h ही जी फाईल आहे ही फाईल आपण ओपन करणार. तर याच्यामध्ये टोटली फंक्शन्स दिलेले आहेत ग्राफिक्स साठी जेवढे वापरले जातात तेवढे. 6 महिने पण कमी पडतात या सर्व फंक्शन्सला शिकण्यासाठी. आणि जर आपल्याला बोरिंग होतंय आपल्या सीच्या कोडिंग करताना तर ग्राफिक्सच्या मध्ये मध्ये प्रोग्रामिंग आपण करत राहिलो, काहीतरी लॉजिक लावत राहिलो तर मग ते आपल्याला व्यवस्थित लक्षात येतात. आणि इथल्या एक्झाम्पल्सचा वापर करा. जसं आता तुम्हाला मी दाखवलं की सेट फिल स्टाईल मेथड, सेट फिल स्टाईल फंक्शन, तर ते विथ एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेलं असतं. पूर्ण डिस्क्रिप्शन आहे, सिंटॅक्स आहेत आणि हे बघा पूर्ण एक्झाम्पल आहे, टोटल एक्झाम्पल. इथले एक्झाम्पल तुम्ही कॉपी करून ऍज इट इज रन जरी करून बघितले तरी पण ते सक्सेसफुली रन होतात. तुम्ही करून बघायचं प्रॅक्टिकल करताना. ओके. हो सर. तर बघा हे सीच्या ग्राफिक्सचं चॅप्टर होतं. भरपूर काही दाखवण्यासारखं आहे पण हे जनरली जे वापरलं जातात कंटेंट तेवढे आपण या ठिकाणी समजलेत. आता याचा वरती जाऊन प्रॅक्टिस करायचं असेल तुम्हाला आणखी तर तेवढा वेळ पण द्यावा लागेल आणि सर्वच गोष्टी तुम्हाला त्या हेल्पच्या कंटेंट मधून उचलाव्या लागतील. ठीक आहे. तर याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करा. स्वतः तुम्ही प्रॅक्टिस करणार त्याच वेळेस सगळ्या गोष्टी लक्षात येतील. फक्त बघून काहीच होणार नाही. आता आज जवळजवळ 10 प्रोग्राम्स आपण कंप्लीट केले, 8-10 प्रोग्राम आज कंप्लीट केले, पण फक्त बघून बघून तुम्हाला लक्षात येणार नाही. स्वतः वापरून बघा तरच ते सगळं समजेल तुम्हाला. क्लिअर एवढं? हो सर. हो सर. तर बघा हे एवढे आपले चॅप्टर्स होते. चॅप्टर बाय चॅप्टर कंटेंट आपण जर बघितलं तर हे आपण कव्हर केलं. पूर्ण कोर्स आपण कव्हर केला. उद्या आहे सॅटरडे, तर उद्या आणि परवा सॅटरडे संडे या 2 दिवसात ग्राफिक्सचं पूर्ण प्रॅक्टिकल करून टाका. त्यानंतर मंडे पासून उद्या क्लास मी घेणार नाही कारण प्रॅक्टिकल शिवाय ग्राफिक्स तुम्हाला जजमेंट मध्ये येणार नाही. जर काही प्रॉब्लेम तुम्हाला असतील तर मला मेसेज टाकायचं, तर मग उद्या मी क्लास घेईल. बरोबर. मंडे पासून 2 ते 3 दिवस आपल्याला लागतील रिव्हिजन करण्यासाठी. पुन्हा आपण पहिल्या चॅप्टर पासून तर शेवटच्या चॅप्टर पर्यंत पूर्ण रिव्हिजन घेणार आहोत. 2-3 दिवस लागतील. मंडे पासून 2-3 दिवस. क्लिअर एवढं? रिव्हिजन घ्यावं लागेल ना? रिव्हिजन घ्यावं लागेल ना का नाही? घ्यायची. हा, पहिल्या चॅप्टर पासून घ्यायचं आहे कंटेंट. हा बोला. एक चॅप्टर आहे ते स्टोरेज क्लासचं, ते कोणतं आहे सर? हा ते रिव्हिजन मध्ये घ्यायचं आपल्याला. हो सर चालेल. बघा तुम्हाला जे काही डाऊट्स असतील, ज्या ज्या मुद्द्यांना डाऊट्स असतील ते मुद्दे लिस्ट करा आणि संडे पर्यंत मला ग्रुपवरती टाकून द्या. तुम्हाला ज्या ज्या टॉपिकला प्रत्येकाला, कोणाला इफ समजलं नसेल, कोणाला ॲरे समजलं नसेल, कोणाला पॉइंटर समजला नसेल, तर ते जे मुद्दे आहेत तुम्हाला जे मुद्दे समजलेले नसतील तर ते लिस्ट करून ग्रुपवरती शेअर करा. म्हणजे मला त्या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पलवर भर देण्यासाठी लक्षात येईल. जर कोणाचाच मेसेज आला नाही तर मी माझ्या पद्धतीने मग रिव्हिजन घेणार. बरोबर. आणि हो सर. मेन कन्सेप्ट रिव्हिजन आहे. आपला कोर्स एंड होऊन गेला, रिव्हिजन तर आहे म्हणून काही अटेम्प्ट करायचं नाही असं करू नका. कारण रिव्हिजन सगळ्यात महत्वाची असते कोर्स एंड होताना. कारण जे आपण पहिल्या दिवशी शिकलेलो असतो ते क्वचितच लक्षात असतं. सगळेच मुद्दे लक्षात नसतात. एक आपण त्याच्यावरून नजर जरी फिरवली तरी पण सगळे मुद्दे आपल्याला गेट होत असतात लगेच, है ना?
अजून काही डाऊट बरं कोणाला? नाही सर. ओके, थांबतो मग मी दादा. काही डाऊट काही प्रॉब्लेम आला प्रॅक्टिकल करताना तर तसं मेसेज करा की उद्या क्लास घ्यायचा आहे असं. नाहीतर मग तुम्ही प्रॅक्टिकल करताय तसं मी समजेल आणि उद्या क्लास घेणार नाही. काही डाऊट राहिले कोणाला तर मग मी ओपन करेल क्लास. चालेल, ते ऑनलाईन घेऊ आपण उद्या पण. ठीक आहे. हो सर. ओके.